तू सावीला तुझ्या खोलीत नाही घेऊन जाऊ शकत. का? आई अगं माझी बायको आहे ती. माहितीये मला, पण अजून सत्यनारायणाची पूजा झालेली नाही. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाली की मग तुम्ही एकत्र यायचं, तोपर्यंत नाही. तू तिला आता गेस्ट रूम मध्येच घेऊन जा. आज ती तिथेच राहील. हा आई बरोबर बोलते. काय रे बाबा, हे तरी पटतं ना तुला? काय यावर तुझी तुझी काहीतरी उत्तरं तयार आहेत? नाही म्हणजे तुझी काहीतरी नवीन वेगळी पद्धत आहे का? नाही असणारच आहे की. काय त्याला स्वतःचं मत मांडण्याची लय सवयच लागलेली आहे तशी. पण काय मी आजपर्यंत कुठलाही रीतिरिवाज मोडलेला नाहीये. अगं हिरा, हे बघ हिरा, तू कशाला रडतेस? इथं कोणाला पडलंय तुझ्या दुःखाचं? हा, त्या धैर्याने काडीची किंमत नाही दिली तुला. 6वीच्या पायाला बर्फ लावायचा होता तर मुद्दाम हिलाच पाठवलं बर्फ आणायला. आणि तुझ्या समोर असा कुशीत उचलून घेऊन गेला तिला. अगं हिरा, लहानपणापासून प्रेम केलंय तू त्या धैर्यावर. त्याला ना तुझ्या प्रेमाची काही पडलेली नाही. तुझं प्रेम ना त्याला कधी कळलंच नाही आणि कळणार पण नाही. असं जर असतं ना तर तू समोर आहेस म्हणून तरी हे सगळं केलं नसतं त्यानं. पण आता काय आहे ना, जे आहे ते आहे. भास्कर, उगाच वाटेल ते बोलू नकोस. अगं आई, खरं आहे तेच बोलतोय मी. या बिचारीची काय चूक आहे? त्या बिचारीला मन नाही, किती सहन करायचं तिनं? हा, ते पण अशा माणसाकडून ज्या माणसावर जीवापाड प्रेम केलं तिनं. हिरा, हे बघ, तुझं धैर्यावर खरं प्रेम असेल का नाही
तर तू आता शांत नाही बसायचं बरं का. तू दाखवून द्यायचं की तुझं त्याच्यावर किती जास्त किती खरं प्रेम आहे ते. सहजासहजी त्याला सोडायचं नाही बरं का. त्याला तुझी तुझ्या प्रेमाची किंमत कळलीच पाहिजे. सावी, आय एम सो सॉरी. सॉरी कशासाठी? आजच आपलं लग्न झालं, तुम्ही या घरात आलात आणि तुम्हाला हे सगळं सहन करायला लागलं, ऐकायला लागलं त्यासाठी. काय भास्कर आणि दादा कधी कधी जरा आतीच बोलतात. त्यांच्यातला जुना मुजुमदारपणा जागा होत आहे. त्यामुळं प्लीज तिकडे लक्ष देऊ नका. धैर्य आओ, ते मला बोलले त्याचं मला वाईट नाही वाटलं, पण ते तुम्हाला किती बोलले त्याचं जास्त वाईट वाटलं बघा. ह्याचा नका वाईट वाटून घेऊ. मला काय सवयीचं झालंय ते. असो बरं, कसं वाटतंय? कसं वाटतंय म्हणजे? अहो म्हणजे मिसेस सावी धैर्य मुजुमदार होऊन कसं वाटतंय? खूप भारी वाटते. फायनली आपलं लग्न झालं, तुम्ही या घरात आलात. इतक्या दिवसांपासून बघितलेलं आपलं स्वप्न आज पूर्ण झालं. बरं, आता बाकी कुठल्याच गोष्टीचा काहीच विचार करायचा नाही. आराम करा, आता थकला असाल. तुम्ही इथं काय करताय? तुमच्या बायकोला त्रास झाला असा आरोप केलाय ना तुम्ही माझ्यावर. मग जर मी एवढा मोठा गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याची शिक्षा मला भोगायलाच हवी.
तुमच्या लाडक्या बायकोला झालेल्या त्रासाची शिक्षा भोगायला आले मी. हिराव काय मूर्खपणा आहे हा. बाहेर वा त्या भांड्यातलं, बाहेर वा. का एवढा आरोप केला तेव्हा नाही का वाटलं तुम्हाला शांत बसावं? मग जर आता मी न केलेल्या चुकांची शिक्षा भोगतेय तर मग मला भोगू द्या, नका अडवू मला. भोगू द्या मला, भोगू द्या शिक्षा. आई जरा बघ काय मूर्खपणा चाललाय तो. वाटेल ते बडबडताय. यांना आधी इथनं बाहेर घेऊन जा. नाही, मला नीट शिक्षा भोगू दे. तुमच्या लाडक्या बायकोला त्रास झाला म्हणून आरोपी केलात ना मला, तर आता मी ही शिक्षा भोगणारच. भोगू दे मला. इरा चल इकडून. आता सोडा मला. मला बोलायचंय, बोलू देत मला. त्या घरात काही कमी छळ झालेला नाहीये माझा. आणि आज तर लिमिटच क्रॉस झाली. त्यांनी तर मला आरोपीच सिद्ध केलं. आज आली ना ही सावी, आणि आल्या आल्या तिच्यामुळे मला शिक्षा भोगायला लागते. हो, तिच्यामुळेच. इरा आता सोडा मला. चल म्हटलं, आता सोडा मला बोलायचंय. चल सोडा मला बोलायचंय. चल म्हणते, सोडा मला. आपण बोलू. चल त्या सोडा मला. चल सोडा मला बोलायचंय. मला बोलू दे आत्या. तू मूर्खासारखी वागतेस का? तो काय करायला गेली होतीस तिकडे? मूर्खासारखं नाही, शहाण्यासारखंच वागले. आत्या हो, माझ्या नवऱ्याला त्रास झाला ना, म्हणून मी शहाण्या बायको सारखं वागले. माझं धैर्य माझ्यावर चिडले ना, म्हणून मी स्वतःला त्रास करून घेतला. वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस. त्या तिकटाच्या पाण्यात उभा राहायची काही गरज होती का? तुझ्या पायाला काही झालं असतं म्हणजे? आत्या, आत्या, अहो किती साधा बोळा आहात तुम्ही. अहो, मला जर काही होणार असतं तर मग मी थोडी ना त्यात पाय बुडवले असते. म्हणजे मी काय म्हणाले होते? सावीसारखेच मी त्या पाण्यात पाय ठेवले
पण तेव्हा त्यात तिखट टाकलंच नव्हतं. आत्या आत्या, मला खरंच वाटतं मी त्या फालतू मुलीसाठी माझे पाय एकठात बुडवेन असं. आत्या, आता ही इरा काहीच सहन करणार नाही. तिचे सहन करण्याचे दिवस संपले. आता त्रास देण्याचे सुरू झाले. आत्या, अजून तुम्ही या इराला ओळखलंच नाहीये बघा. इरा ना कधी हरलीये ना कधी हरणार. म्हणून ना तुम्ही आता जा. हो जा. तुमच्या नव्या सुनेला कौतुक ऐकायचं असेल तुमच्या तोंडून, जा जा जा. आओ, तुमची नवी सून वाट बघत असेल ना तुमची. चला चला जा 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 जा. आणि तुम्हाला सुद्धा तिच्या नावाचा उदो उदो करायचा असेल म्हणून तुम्ही आता जा जा. तुमच्या नव्या सुनेला उदो उदो ऐकायचं असेल ना, जा जा. सावी, आज सून म्हणून या घरात तुमचा पहिलाच दिवस आहे आणि तुम्हाला हे सगळं बघायला लागतं. सॉरी. धैर्य, आओ, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? मी सून आहे आता या घरची, त्यामुळं हे घर पण माझंच आहे की. या घरातली माणसं, त्यांचे प्रॉब्लेम्स, हे सगळं माझंच झालं की. आणि त्यामुळं या घरात काय चाललंय ते मला कळायला पाहिजे. पण खरं सांगू का तुम्हाला, आता जे काही घडलंय ना त्यामुळं मला काही कळत नाही हो. त्याच्यामुळे माझ्या मनात ना लई प्रश्न उभे राहिलेत बघा. इरानं स्वतःला एवढा त्रास करून घेतला तरी तुम्ही तिला काहीच बोललं नाही. उलट तुम्ही तिला ओरडलं. असं का वागलं तुम्ही तिच्याशी? आणि नेमका इराचा विषय, आता तिचा विषय नको ना. नाही धैर्य, तुम्ही आता उगाच विषय टाळू नका. मला कळत नाहीये नेमकं काय चाललंय इथं. आता इरा अशी वागली म्हणजे मला कळत नाही ती मला का त्रास देईल. धैर्य, आओ, मला एवढं टेन्शन आलंय, एवढे प्रश्न पडतात आणि तुम्ही हसताय. सॉरी 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 सॉरी. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही या आधी बसा. आओ. या बसा आधी इथं. तुम्ही काहीच्या काही विचार करताय म्हणून हसलो मी. तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच नाहीये. आणि मी आधी पण सांगितलंच की तुम्हाला, अहो ती इरा आहेच अशी लहानपणापासून. ती कशी का असेल ना धैर्य, खरं तिनं आता मला त्रास देण्यासाठी पाण्यात काहीतरी टाकलं असेल असं मला नाही वाटत.
चुकून पण काहीतरी पडलं असेल. तुम्ही ना उगाच तिला दोष दिला बघा. म्हणून ती चिडली आणि म्हणून तिनं. शांत व्हा जरा. तेवढे प्रश्न पडलेत. आता इथं इरा नाहीये, फक्त तुम्ही आणि मी दोघंच होता. पण माझी एक तक्रार आहे तुमच्या विरुद्ध. तक्रार? कसली तक्रार? जाऊ द्या, सोडा. धैर्य धैर्य काय झालं? तुम्ही असं अचानक का चिडलं? नाही, काही नाही. धैर्य सांगा की काय झालं? माझी बेस्ट फ्रेंड माझी बायको झाली आता. पण तरी सुद्धा तिच्या डोक्यात माझ्याबद्दल काही विचार नाही. मी इथं बसलोय तिच्या समोर, तरी माझ्याकडे लक्ष नाही. काय बोलायचं? असो. धैर्य, अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे मग मग कसं म्हणायचं होतं? धैर्य, काय करताय तुम्ही? येईल कोणीतरी. येऊ दे की मला. तर मी घाबरतोय कोणाला? कुणाला म्हणजे कुणालाच नाही घाबरत का तुम्ही? कोणालाच नाही. नीता वहिनी आणि अवंती वहिनी आल्या तर? अजिबात नाही. दामिनी मॅडम आल्या तर? तरी पण नाही. येऊ दे कोणाला यायचं. जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. बेधुंद मी बेधुंद तू, स्वप्नातले फुलले ऋतू. धैर्य, आईंनी काय सांगितलं होतं लक्षात आहे ना तुमच्या? विसरलो. धैर्य, अहो जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत आपण असे एकत्र नाही राहू शकत.
त्यामुळे तुम्ही आता इथून जा. अहो असं काय करताय? अहो असं अहो पण आई कुठे पण आता इथं? हा पण तरी पण कसं सांगेल. या या सावी अहो. बाय 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 अहो. बाय. अवी मला रूमच्या बाहेर काढलं तू. असं कसं करू शकताय तुम्ही? मी सगळं करू शकते. तुम्हाला माहिती ना मी कोण आहे? कोण? मी धैर्य मुजुमदारांची बायको आहे. सावी धैर्य मुजुमदार. त्यामुळे आता इथून पुढं आयुष्यभर तुम्हाला माझंच ऐकावं लागणार. ऐकतो की मी आयुष्यभर तुमचं, पण आता एकदा फक्त माझा ऐका की सावी. प्लीज दार उघडा की. प्लीज. धैर्य अहो, काय करताय तुम्ही? मी सांगितलं ना तुम्हाला, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत काहीच. प्लीज धैर्य, आता माझ्यासाठी एवढं ऐका की. तुमच्यासाठी तर काही पण करू शकतोय हा धैर्य. तुम्ही खुश राहणार असाल ना तर आयुष्यभर तुमच्या धाकात राहायला तयार आहे मी. झाली का सगळी तयारी? हो. हा पाठ ठेवलेस ना? हो. आता येईलच झाले. आई आता किती वेळ आहे अजून? आणि हा हळद उतरवायचा विधी करायचा आहे ना आज? अजून सत्यनारायणाची पूजा सुद्धा बाकी आहे. कधी होणार हे सगळं? सगळं होणार आहे. सावी तयार होऊन आली ना की सगळ्यात आधी आपण हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू करूया. आली सावी. छान दिसतेस. बरं अवंती, पाण्याचं तांब्या घे. आणि नीता, विड्याचं पान, सुपारी आणि तांदूळ या दोघांच्या हातात दे. होय. बरं तुम्ही दोघात या इथे मध्ये. या. अवंती तू पुढे थांब. हो मावशी चालेल. बरं आता अवंती, दोन्ही पाटांवर थोडं थोडं पाणी घाल. आणि तुम्ही दोघांनी थोडे थोडे तांदूळ एकत्रपणे टाकायचे त्याच्यावर. चला 3 फेऱ्या घ्यायच्यात आपल्याला.
या आता तुम्ही दोघंही उजवा पाय आत टाकून पाटावर उभे राहा. आणि विड्याची पानं खाली ठेवा. नीता औक्षण करून घे दोघं. होय. बसा. तिचा नाद खुळा हिनकीचा जाळ खुळा गप्प कर कर तो या गुलाबी होवार खुळा दुरावते आस पुन्हा पुकारते साद पुन्हा वनवाह्यो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या नशिबाच्या